हाय, हॅलो, नमस्कार. आज सकाळी-सकाळी घरचे कोणतेही काम न करता मी आधी तर मंदिरमध्ये जाऊन पूजा करून आली. आता लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की माझे 5 सोमवारचे व्रत सुरू आहे आणि तो व्हिडिओ बघून भरपूर जणांनी बरोबर गेस केलं होतं, की माझे कशाचे व्रत सुरू आहे. मंदिरमधून वगैरे आली आणि राहिलेले घरचे कामं आवरायला घेतले. आता मी काल सेलूवरून पाईनॲपल घेऊन आली. तेच कट केलं आणि अर्ध्याचा ज्यूस बनवून घेतला आणि अर्धे खायला घेतले. आता यावर मला चाट मसाला टाकल्याशिवाय आवडत नाही, पण काय करणार? मी या व्रतामध्ये मिठाचं खात नाही, त्यामुळे मी असेच खाऊन घेतले. पण ते पाईनॲपल इतकं जास्त गोड होतं, की ते विदाऊट चाट मसाल्यानेच छान लागत होतं. आणि आता ऊन खूप जास्त तापत आहे आणि आज माझा उपवास पण होता आणि मी आज पाईनॲपलशिवाय काहीच नाही खाल्लं. त्यामुळे आज मला खूप जास्त चक्कर येत होते आणि पूर्ण अशक्तपणा वाटत होती. त्यामुळे आज मी दिवसभर आरामच करून घेतला. आता आमच्याकडे ज्याचा कोणाचा उपवास राहिला आणि त्या व्यक्तीला जे भाजी खाऊशा वाटली तीच भाजी बनत असते. आणि आज माझा उपवास होता आणि आई बोलल्या, की "आज तुला कशाची भाजी खायची आहे?" त्यामुळे आईनं म्हटलं, की "मला पानवड्याची भाजी खायची आहे." त्यामुळे आईने मला ती भाजी बनवून दिली. आणि ही भाजी खायला मात्र एकदमच भारी लागतात. आणि तोपर्यंत मी माझा बाकीचा स्वयंपाक पण करून घेतला आणि त्या दिवशी बाजारामधून आईनी दही मिरचीसाठी मिरची आणली होती. तर आईने तीच मसाला टाकून छान मिरची भरून घेतली. आता त्या मिरचीमध्ये मसाला तर आईने काल रात्रीलाच भरून ठेवला होता आणि आज ते सोकवू पण घातले. पण आता ऊन एवढी जास्त कडक तापत आहे ना, की ते एका दिवसामध्येच पूर्ण सोकून गेले. आता आई बोलल्या, की "घे तुझी दही मिरची एकदम रेडी झाली." म्हणून मी त्याला एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये छान भरून ठेवले, जेणेकरून ते छान कडकच राहणार. आणि नंतर छान जेवण करून घेतलं आणि आज जेवणामध्ये आईने छान श्रीखंड बनवलं होतं. चला तर मग पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. माझी अशीच जर्नी बघायची असेल तर आताच माझ्या पेजला फॉलो करा. तोपर्यंत बाय.